नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात रेणुका देवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो. जाणून घेऊया तिथला इतिहास. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारे शक्तिपीठ म्हणून माहूरचे श्री रेणुकादेवी मंदिर ओळखले जाते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात रेणुकादेवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या राजाने देवीचे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवता आहे. रेणुका देवीचे हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूर गडावरच श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला, जिचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले. यावर कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी माहूरची रेणुका या गडावर दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात उदे ग अंबे उदे च्या गजरात सकाळी मंदिर गाभाऱ्यात पहिल्या माळेला सकाळी 6 वाजल्यापासून सनई वादन वेदमंत्र घोषात मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ केला जातो. पहिल्या दिवशी अनेक राजकीय नेते रेणुका मातेचे दर्शन पूजार्चा करतात. सकाळी 9 ते 11च्या दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरून त्यास 5 प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीचा कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोवताल याच उसाचे धांडे उभारून आणि त्या आधारे कलशावर पुष्पहार माळा घालून सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान घटस्थापना करण्यात येते. त्यानंतर पंचामृतांनी अभिषेक करण्यात येतो. घटस्थापनेनंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणि प्रथम जिल्हा त्यांच्या हस्ते आरती करण्यात येते. घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात येते. परिसरातील परिवार देवतांची पूजा, नैवेद्य व आरती कुमारिका पूजन केले जाते.